पहिल्या चढाईमध्ये इंडियन नेव्हीने दाखवून दिलाय हा कुठे इथं राडा होणार, हा मोठा राडा पाहायला भेटणार आहे. प्रतीक नमस्कार, मी कबड्डी समालोचक कॉमेंटेटर प्रतीक मला आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे सन्मान्य खासदार, विमा कर्मचारी सेने महासंघाचे सन्मान्य अध्यक्ष आणि शिवसेना सचिव, शिवसेना नेते आपल्या सर्वांचे लाडके अनिलजी देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या समवेत विमा कर्मचारी सेना महासंघ सरचिटणीस, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ संघटन सचिव आणि विमा कर्मचारी सेना महासंघ सरचिटणीस सन्मान्य दिनेशजी बोभाटे साहेब, सन्मान्य मंगेशजी कदम विमा कर्मचारी सेना कार्याध्यक्ष आणि न्यू इंडिया ॲश्युरन्स स्पोर्ट्स क्लब सरचिटणीस सन्मान्य मंगेशजी कदम हे मान्यवर उपस्थित होत आहेत. या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं शिवछत्रपती अवॉर्डी आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्रा नाबर केळकर मॅडम या देखील उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर शिवछत्रपती अवॉर्डी पूजा यादव या देखील उपस्थित आहेत. या उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा मैदानाच्या दिशेने प्रेक्षक वर्ग कुठेही आपण जाऊ नका. महत्वाची मॅच इंडियन नेव्ही विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे, दोन बलाढ्य संघांमध्ये पाहायला मिळतोय. इंडियन नेव्हीने पहिलाच खेळाडू बाद केला साऊथ सेंट्रल या संघाचा. या ठिकाणी एका गुणाची आघाडी आपल्याला इंडियन नेव्ही पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 1 मध्ये टीम साऊथ सेंट्रलचा पाहायला मिळतोय. रोहित तोमर चढाई करताना, या ठिकाणी चढाई करताना जर्सी क्रमांक 10 मध्ये आपल्याला पाहायला भेटेल सतीश. अप्रतिम टॅकल पाहायला मिळतोय. का चुकी केली बघा प्रतीक, काही पोझिशन नव्हती, थोडासा क्रॉस खेळताना प्रयत्न आणि डायरेक्ट या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाचे कर्णधार टीम सुरजित नरवाल आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं अप्रतिम टॅकल आपण पाहिलं. पुन्हा जर्सी क्रमांक 2 मध्ये चढाई करताना इंडियन नेव्हीचा खेळाडू पाहायला भेटेल. हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हिमांशू चढाई करताना पाहायला मिळत आहेत. 4 मध्ये आपल्याला चमू पाहायला भेटतोय टीम साऊथ सेंट्रलचा. थोडंसं मागे पुढे खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी बझर देखील ऑन केला जातोय. 10 सेकंदाचा बझर असतो चढाईसाठी. पाहिला तर यावेळेचा अष्टपैलू खेळाडू, हायेस्ट पॉइंट टेकर चढाई करताना पाहायला मिळतोय आयन लोच. प्रतीक सर, आयन लोचने सलग 2 ते 3 दिवस काय पॉइंट घेतलाय बघा. हो, काय चढाई केली, अप्रतिम चढाई पाहायला मिळते आपल्याला. रोहित तोमर या खेळाडूची इंडियन नेव्ही कडनं महत्वाचे 2 खेळाडू या ठिकाणी त्यांनी बाद केलेत. त्याचबरोबर नरेंद्र खंडोला देखील बाद होताना पाहायला मिळतोय. त्याच्याकडचा रोल जर पाहिला तो एक चढाई पट्टू आहे, परंतु वारंवार मी त्याला 3 दिवस पाहतोय ना, तो पकड करण्यासाठी देखील जातो. प्रतीक सर, काय असेल त्याच्या मनामध्ये असं? काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. इंडियन नेव्ही विरुद्ध सेंट्रल रेल्वे, साऊथ सेंट्रल रेल्वेचा हा आयान काहीतरी आज धमाल करताना मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आयानने आतापर्यंत उत्तम खेळ केलेला आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवलं आहे, परंतु आज जर जिंकला नाही तो संघ मैदानाच्या बाहेर, तो थेट घरचं तिकीट गाठणार आहे. सुपेश सर, नक्कीच या ठिकाणी हा सामना जो जिंकेल तो थेट प्राइज मध्ये येणार आहे. पाहूया कुठला संघ येणार आहे, इंडियन नेव्ही का साऊथ सेंट्रल रेल्वे. या ठिकाणी अप्रतिम चढाई करताना गॅप शोधण्याचा प्रयत्न, ताकद लावली जाते, सपोर्ट चांगला, खेळाडू आउट होताना पाहायला मिळतोय. रोहित तोमर पकड काय अप्रतिम केली आहे. जर्सी क्रमांक 88 मध्ये आयन लोचकने देखील चांगला सपोर्ट दिला. त्यानंतर जर्सी क्रमांक आपण 2 मध्ये पाहतोय नितीश कुमारने देखील चांगला सपोर्ट दिला. आणि चढाईसाठी पुन्हा एकदा पाहायला भेटेल आपल्याला आयन लोचक. पटना अतिशय मुख्य शस्त्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय.
भरत सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर आयांच्या माध्यमातून काय जबरदस्त हँड टच होता आयांचा. प्रत्युत्तर असणार आहे इंडियन नेव्ही कडून. हिमांशूने देखील प्रभावित केला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. हो 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 उडी. परंतु तो रॉकेट जास्त हवेत जाण्याच्या अगोदरच थांबवलाय साऊथ सेंट्रल रेल्वेने. काय जबरदस्त उडी सतीश होती. सतीशचा चांगला सपोर्ट भेटलाय. सतीश सांगवाल आपल्याला पाहायला मिळतो, त्याचा सपोर्ट चांगला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 110 मध्ये सतीश चढाई करताना पाहायला मिळतोय. सतीश काय नाव चांगला पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय सतीश याच्या माध्यमातून. सुरजित कॅप्टन ऑफ इंडियन टीम एक यशस्वी करण्यात भारताचा. ज्या खेळाडूने आतापर्यंत उत्तम काम केलंय. सुपर टॅकलची नामी संधी असणार आहे. चढाईसाठी तेवढाच धमाकदार खेळाडू नरेंद्र कंडोला. सुपर टॅकलची संधी या ठिकाणी इंडियन नेव्हीसाठी. काय या चढाईमध्ये होईल पाहावं लागणार आहे. सुरजित सारखा एक्सपिरियन्स खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगला सामना पाहायला मिळतोय मित्रांनो. इंडियन नेव्ही साऊथ सेंट्रल 5-6 असा आपल्याला पाहायला मिळतोय गुणफलक. सुरुवातीला जर पाहिला पण इंडियन नेव्हीने आघाडी घेतली होती, परंतु त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वे देखील जसा तसा प्रत्युत्तर पाहायला मिळतोय. थोडीशी या ठिकाणी आपल्याला धोक्याची घंटा वाजताना पाहायला भेटेल. इंडियन नेव्हीने आता सबस्टिट्यूट केलाय खेळाडू जर्सी क्रमांक 9 आपल्याला पाहायला भेटेल. चढाई करताना इंडियन नेव्हीचा संघ आज खेळताना पाहायला भेटेल. क्वार्टर फायनलची मॅच जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होताना सचिन नरवाल चढाई करताना पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 9 मध्ये इंडियन नेव्हीचा खेळाडू. या सामन्याकडे लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारताचं लागलंय. कारण हा सामनाच तेवढा मोठा आहे. इंडियन नेव्ही विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे. पुन्हा एकदा चढाईसाठी नरेंद्र कंडोला डिफेन्स लावून खेळण्याचा प्रयत्न आहे आता या ठिकाणी साऊथ सेंट्रल रेल्वेचा. 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा इंडियन नेव्हीचा सचिन नरवाल. डुअर डायची चढाई. या चढाईमध्ये गुण मिळवणं खूप गरजेचं असणार आहे सचिनसाठी. हो 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 काय जबरदस्त हनुमान उडी पाहायला मिळाली आहे. जबरदस्त हनुमान उडी त्या ठिकाणी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नितेशनं टॅकलचा इनिशिएटिव्ह घेतला होता परंतु निसटलाय त्या टॅकलमधून सचिन. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळतोय साऊथ सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून. या खेळाडूकडे सुपेसर लक्ष असणार आहे पूर्णपणे. आयान हे नाव विसरता येणार नाही या सामन्यामध्ये. आणि मी म्हटलं ना हा देखील खेळाडू चमकदार आहे. आयान काही ऐकणार नाही आज या मोठ्या सामन्यामध्ये. त्यांना आज खेळ करावे लागणार आहे. जसं नाव आहे ना तसं त्याला खेळ करावे लागणार. त्याला थांबून चालणार नाहीये साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी. कारण की इंडियन नेव्ही देखील तितकाच ताकदवर बलाढ्य संघ आहे. त्यांच्याकडे देखील पाहिलं तर रोहित तोमर सारखा अप्रतिम खेळाडू पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला टॅकल पाहायला मिळतोय. ऍडव्हान्स टॅकल केलाय. रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्न होता सुमित सांगवान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत होते. त्यांच्यावरून अप्रतिम पकड. आता या 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि आपल्याला रोलिंग की या ठिकाणी पाहायला भेटली. महत्वाचा खेळाडू आपल्याला बाहेर जाताना पाहायला भेटेल. सुरजित नरवाल बाद होताना पुन्हा चढाई करताना जर्सी क्रमांक 9 मध्ये सचिन नरवाल चढाई करतोय. बोनस तर त्यांनी टाकली आहे परंतु या ठिकाणी पॉईंट घेऊन येणं देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रयत्न करताना पाहायला भेटेल. नरेंद्र कंडोला देखील वेगाने पळतोय. नक्की या चढाई पट्टू का कोण आहे पहा. पुन्हा चांगला फॉलो बॅक डॅश चांगला केलाय. नरेंद्र खंडोलाचा रोल का आज काय कल्पना आहे काच प्रतीक सर. तो सारखा पुढे येतोय. तो चढाईपट्टू आपण त्याच्याकडे बघतो आपण, परंतु तो आज रोल पहा. आज एक डिफेंडर म्हणून देखील रोल आज पूर्ण करतोय.
महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने अस्लम इनामदार कामगिरी करतो त्याच पद्धतीने आज नरेंद्र कंडोला आपल्या संघासाठी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अँकल होल्ड बॅक शूट पूर्णपणे एक उत्तम खेळ आज रुपेरी खेळ करताना पाहायला मिळतोय. या सतीशकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. सतीश ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये खेळलाय त्याने कमाल केली आहे, धमाल केली आहे. पण आज सतीशकडे लक्ष असणार आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. दिवस क्रमांक 4 ची महत्वपूर्ण मॅच पाहतोय चढाईसाठी. आता बऱ्याच कालावधीनंतर आपल्याला भरत पाहायला मिळतोय, चांगला टच पाहायला भेटेल. दोन्ही आज जर पाहिले थोडीशी घाई केली डाव्या मध्यरक्षकाने आणि तिथं भरतला संधी मिळाली आहे. भरत देखील आता उत्तम चढाया करणार, त्यात काही शंका नाहीये मित्रांनो. तो देखील आता थांबणार नाहीये, कारण की गुणफलक जर पाहिलं आपल्याला पाहायला भेटतं 8-13 असं गुणफलक आहे. या ठिकाणी चांगला शॉट करण्याचा प्रयत्न, वारंवार आयन लोचक पॉइंट घेताना पाहायला मिळतोय. वारंवार हा खेळाडू चमकदार कामगिरी करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आयन नंतर त्या ठिकाणी आपल्याला भरत चढाई करताना पाहायला भेटेल. बोनसचा प्रयत्न अटेम्प्ट करतोय वारंवार, परंतु भरतने आतापर्यंत डॉमिनेट केलंय प्रत्येक सामन्यामध्ये, परंतु भरतला थांबवलंय. सुमित सांगवान त्या ठिकाणी होते. सुमितने पकडलं होतं जर्सी क्रमांक 10 मध्ये, थोडे निसटले होते पण कॉम्बिनेशन चांगला पाहायला भेटतं. पहा जर्सी क्रमांक 1-2 नरेंद्र कंडोला सगळे तुटून पडले खेळाडूवरती, सोडणार नाही आहेत. चांगली पकड. साऊथ सेंट्रल रेल्वे 15, इंडियन नेव्ही 8. कबड्डी खेळ हाच कॉम्बिनेशनचा खेळ आहे. तुमचा एका खेळाडूवरती खेळ नाहीये. एकदा चढाईसाठी आलाय तो सतीश. यावेळी सतीश यू मुंबई संघाकडनं खेळताना आपण पाहिलंय त्याला. आज आयानं नरेंद्र कंडोलानं पूर्णपणे हावी झालाय इंडियन नेव्ही संघावरती. डिफेन्सला इंडियन नेव्हीच्या चुका करायला भाग पडलेत आज नरेंद्र आणि आयानने. तिसरी चढाई पाहायला मिळते. डू ऑर डायची चढाई आहे. इथे आपल्याला पाहायला भेटेल रोहित तोमर यांना पॉइंट घेऊन यावे लागेल. अटॅक चांगला केला जातोय या ठिकाणी. पाहूया डू ऑर डायची चढाई असं आमच्या स्क्रीनवरती आलं होतं मित्रांनो, तशी नव्हती चढाई. आता तिसरी चढाई चालू झाल्याने तिसऱ्या चढाईसाठी डबल 8 क्रमांकाचा खेळाडू पाहायला मिळतोय आयन लोचक. नेव्ही संघाकडून अजूनही सुरजित मैदानावरती आहे. सुरजितने केली आहे पकड. मी म्हटलं ना हा खेळाडू एक्सपिरियन्स खेळाडू आहे. या खेळाडूकडे लक्ष असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरजितने या काय जबरदस्त उचलला आहे आणला. एक्सपिरियन्स का असतो ते दाखवून दिला आज सुरजितने. कामी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, का मला अर्जुन पुरस्कार मिळाला, त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला सुरजित नरवाल यांच्याकडे येताना पाहायला मिळत आहे. अप्रतिम खेळ पाहायला मिळतो इंडियन नेव्ही या टीम कडून. चढाईसाठी पुन्हा एकदा तोमार आणि अप्रतिम हँड टच पाहायला मिळतो. 1-2 खेळताना तिसरा डायरेक्ट टच, खेळाडू आउट. कोण आउट झाले तर या ठिकाणी पुन्हा सतीश आपल्याला पाहायला भेटतो, जाताना पाहायला भेटेल. पुन्हा एकदा चांगला सपोर्ट. आता ऐकणार नाहीयेत, आता सुरजित नरवाल थांबणार नाहीयेत. जसा तसा प्रत्युत्तर दिला जाणार आहे. चांगला प्रयत्न होता परंतु बॅकअप चांगला पाहायला भेटला. उजवा कोपरा रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 2 चढाई करताना पाहायला भेटेल टीम इंडियन नेव्ही या टीम कडून.
आदरणीय सन्माननीय सुनील भाऊ शिंदे. चांगली त्या ठिकाणी पकड आपण मित्रांनो पाहतोय. या मंडळाच्या आदरस्तंभ आणि जेव्हा या वेळी चिरचिरड जातो आणि तेव्हा नाही या शब्द आम्ही कधीच ऐकलेला नाहीये. आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके आमदार सुनीलजी शिंदे साहेब नुकताच या स्पर्धेत स्क्रीनवरती आपण पाहू शकता सन्माननीय दक्षिण मध्य मुंबई अनिलजी देसाई साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे लोकसभा खासदार आणि त्यांच्या समवेत पाहिलं माहिती आहे तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय श्री सुनील भाऊ शिंदे, विधान परिषद आमदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे. त्यांना ऑन स्क्रीन आपण पाहत होतो. परंतु जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने महत्वपूर्ण मॅचकडे. प्राइज फर्स्ट प्राइज 5 लाख रुपीज, सेकंड 3 लाख रुपीज, मॅन ऑफ द सिरीज 1 लाख with best rider and best rider and best defender 50,000 rupees. थँक्यू सो मच. ह्या मैदानाच्या मध्ये काय आज हंगाम, आज प्रेक्षकांची गर्दी देखील प्रतीक पहा. तुम्हाला काय बोललो होतो, आज उद्या धमाकोळ या मैदानात पाहायला भेटणार आहे. आता तिकडे प्रेक्षक उभे राहिलेत. कालपर्यंत थोडंसं खाली वाटत होतं आपल्याला मैदान, परंतु आज पहा तो कोपरा पण भरणार आहे, तो कोपरा पण भरणार आहे. थोडी वेळ वाट पहा, काय मॅच पाहायला भेटणार आहे. काय जबरदस्त हा गुण मिळवलाय. उलट्या पायाने उजवा कोपरा रक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न देखील सफल झाला या खेळाडूचा. आज जर 1800 प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत, एका बाजूला नागपूरला देखील आपल्याला शिवशाही चषक पाहायला मिळते, परंतु प्रेक्षक आज वळलेत या स्पर्धेकडे, कारण की भारतातील नंबर 1 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मुंबई महाराष्ट्रामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. कारण की हा आजचा 4था दिवस आहे, उद्या अंतिम दिवस असेल. ही महत्वपूर्ण मॅच प्रेक्षकांना आपण पाहतोय क्वार्टर फायनलची. आणि कंडोला आला रे आला, नरेंद्र कंडोला कंडोला आला. आला. काय जबरदस्त सुटला या तावडीमधून म्हणावं लागेल. सुपर डुपर रेड पाहायला भेटली आपल्या नरेंद्र कंडोलाची. का मी ॲग्रेसिव्ह खेळतो, का माझ्याकडे पाहिलं जातं, त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतो. इकडनं आपल्याला पाहायला मिळतो ऑफिशियल टाइम आउट झालाय. साऊथ सेंट्रल रेल्वेचे कोच त्या ठिकाणी थोडेसे कानमंत्र देताना पाहायला मिळतील. 21-12 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतं. इंडियन नेव्ही 12, साऊथ सेंट्रल रेल्वे 21 असं गुणफलक या ठिकाणी झालंय. का मॅच पाहायला मिळते आज. ॲलन सर अप्रतिम सामना पाहायला मिळतोय, दर्जा पाहायला मिळतोय, प्रेक्षकांचाच क्राऊड पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना शांत का ठेवलं ॲलन सर. इंडियन नेव्ही विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे. इंडियन नेव्ही 12 तर साऊथ सेंट्रल रेल्वे 21 असा सामना आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी भरत गुण घेऊन येतोय का परत हे पाहावं लागणार आहे. आणि आलाय भरतनं नरेंद्र कंडोलाला बाद केलाय. अँकलचा प्रयास केला होता नरेंद्र कंडोलानं, परंतु तो प्रयास हाणून पाडला या ठिकाणी भरतनं. आणि मी म्हटलं ना या खेळाडूवर नजर असणार आहे. सतीश 10 नंबरची जर्सी प्रदान केल्या सतीश. हा साऊथ सेंट्रल रेल्वे संघाचा सुपर उत्तम खेळाडू आहे. आणि येऊन ज्या पद्धतीनं गपचूप आपला खेळ करून जातो, खरंच कौतुक करावं लागणार सतीशचा आज. की त्या ठिकाणी ग्रीन कार्ड नितीश कुमार या खेळाडूला दिलंय ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून. काहीतरी चुकी झाली असणार मैदानामध्ये. पुन्हा भरत चढाईसाठी पाहायला भेटेल. आज भरतला देखील चांगला खेळावे लागेल. गरज नाहीये. डावा मध्यरक्षक आपल्याला पाहायला मिळतो जर्सी क्रमांक 55. हरिंदरला गरज नव्हती. एवढा मोठा उंच खेळाडू आहे, ताकद आहे, स्किल आहे त्या खेळाडूकडे. बरोबर आहे, नक्कीच. त्या ज्यावेळेस नरेंद्र खंडोवालने हात टाकला होता त्यावेळेस तो खेळाडू भेटला असता, तर त्यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला भेटला असतो खेळाडू. आणि हे इथे कबड्डी, चुकी नाहीये. उद्याची कबड्डी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. छोटे बच्चे, नन्हे मुन्ने, उद्याच्या कबड्डीचं भविष्य आपल्याला पाहायला मिळते. On उद्या screen. कबड्डी देखील मोठी होणार आहे किंवा झालेली आहे हे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळालं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. इंडियन नेव्ही विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे. इंडियन नेव्ही 15, आता साऊथ सेंट्रल रेल्वे 22. 7 गुणांच्या आघाडी साऊथ सेंट्रल रेल्वेची. आणि चढाई देखील निर्णायक असणार आहे.
काय मॅच पाहायला मिळते. पुन्हा चढाईसाठी नरेंद्र कंडोला चढाई करताना पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 1 मध्ये प्रतीक माने जबरदस्त समालोचक. असन पोई महाड गावचा सुपुत्र. वारे वा, आले आले तुमचे फॅन आले. पण आता प्रतीक सर फॅन आले लगेच स्माईल यायलाच पाहिजे तोंडावरती. एक नंबर एक नंबर. जितेंद्र गरुड आपण अप्रतिम त्यांना देखील सपोर्ट करताय. माझ्या बाजूलाच बसले प्रतीक माने. सुपर सर, जितेंद्र गरुडची कमेंट आहे. रायगडमधील महाडमधील सर्वात मोठा खेळाडू आहे. त्याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आज या सामन्याचा आस्वाद घेतो. आज घर बसल्या इंडियन नेव्ही विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चढाईसाठी आहे. ही धारदार चढाई असणार आहे आणि या चढाईमध्ये गुण मिळवतोय का हे पाहावं लागणार आहे. हो 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 हो, थांबवलाय सचिन आहे ना. आज सतीश आहे ना, आज कमाल करतोय. दुहेरी खेळ करतोय तो. पहा काय जबरदस्त थांबवलंय. दोन्ही थाईज मध्ये उडी मारली आहे. बरोबर आपल्याला सांगितलं, साऊथ सेंट्रलचा छुपा रुस्तम आपल्याला पाहायला मिळतोय. गपचूप गपचूप पॉइंट घेतोय. दिसत पण नाहीये. गरज आहे टीमला तेव्हा पॉइंट घेण्याचा प्रयत्न करतोय. हो नक्कीच युवा पलटणची मॅच, याच्या पुढची युवा पलटणची मॅच आहे. विरोधात आपल्याला त्यांच्या संघ खेळताना पाहायला भेटेल तो म्हणजे जयपूर. यस नक्की सर, जयपूर संघ खेळताना पाहायला भेटेल. पुढची मॅच प्रेक्षक कुठे जाऊ नका. युवा पलटणचा पुढचा सामना अप्रतिम सामना पाहायला भेटेल. पुन्हा जर्सी क्रमांक 8 मध्ये भरत चढाई करताना पाहायला मिळतोय. पॉइंट घ्यावे लागेल. 15-23 असं गुणफलक पाहायला मिळत आहे. थोडा बोनसचा प्रयत्न होता. हाईटचा पूर्णतः फायदा घेण्याचा प्रयत्न भरत कडून. आज भरतला खूप ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला सेंट्रल रेल्वेने. आवश्यकता नाहीये. तुम्ही चांगला डिफेन्स लावून खेळणं फार गरजेचं आहे. नितेश कडून 2 वेळा चूक झाली आहे भरतसाठी. ज्या पद्धतीनं भरतने आतापर्यंत खेळ केलाय कौतुक करावं लागणार आहे. आणि या ठिकाणी मध्यांतरपर्यंत खेळ थांबतोय. साऊथ सेंट्रल रेल्वे 23 तर इंडियन नेव्ही पिछाडीवरती पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. ही पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न नक्कीच इंडियन नेव्ही संघ प्रयत्न करताना पाहायला मिळेल. रसिक प्रेक्षक हो, कुठे जाऊ नका, जोडले जाया आजच्या दिवसातील सर्वात मोठ्या सामन्याकडे. इंडियन नेव्ही विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे. ॲलन थँक्यू व्हेरी मच. आपण महत्त्वाच्या असणाऱ्या क्षणांचे असणारे साक्षीदार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण विशेष सन्मानाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितोय. मी आदरणीय सन्मान्य सुनीलजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते दक्षिण मध्य मुंबईचे सन्मान्य खासदार, विमा कर्मचारी सेना महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव आणि शिवसेना नेते सन्मान्य अनिल भाऊंना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. शिवसेनेची ताकद ही केवळ राजकारणात नाही तर जनतेच्या विश्वासात आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणं ही खरी लोकसेवा आहे. विकासाचा मार्ग नेहमी जनतेच्या हितातूनच जातो आणि म्हणून आपण एक शिवसैनिकांची ओळख म्हणजे निष्ठा, संघर्ष आणि समाजासाठीची बांधिलकी याचं असणारं एक ज्वलंत नाव म्हणजे अनिलजी देसाई साहेब. आपण पाहतोय आज बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती त्यांचा असणारा विशेष सन्मान तुम्हा सर्वांच्या साक्षीनं. एक दमदार खासदार, एक शानदार खासदार, आपला माणूस, आपला खासदार, सन्माननीय माननीय अनिलजी देसाई साहेब. थँक्यू व्हेरी मच. पंचांना विनंती आहे दोन्ही संघ आपण लाईनअप करूया. पंचांना विनंती आहे आपण दोन्ही संघ लाईनअप करूया. साहेबांच्या समयेत उपस्थित असणारे आदरणीय दिनेशजी बोभाटे यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. विमा कर्मचारी महासंघ सरचिटणीस, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ संघटन सचिव आणि विमा कर्मचारी सेना महासंघाचे सरचिटणीस. त्याचबरोबर सन्मान्य मंगेशजी कदम, विमा कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष आणि न्यू इंडिया इन्शुरन्सेस स्पोर्ट्स क्लबचे सरचिटणीस, त्यांना देखील आपण सन्मानित करतोय. मंगेशजी कदम साहेब.
दोन्ही संघ अत्यंत महत्वाचे या ठिकाणी आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा असणारा महत्वाचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. इंडियन नेव्ही आणि साऊथ सेंट्रल रेल्वे यांच्या दरम्यान. खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला आपण पाहतोय महत्वाचा असणारा संघ आहे. सुरजित नरवाल, भरत हुड्डा, रिकू शर्मा, नितीश कुमार, सचिन नरवाल, रोहित तोमर, आशिष नरवाल, अंकुश ताईन, हिमांशु, शिवांश ठाकूर, प्रियांश तांदेल, सुनील आणि विशाल जैन. त्याचबरोबर प्रशिक्षक अनुप सिंग, मॅनेजर नितीन तोमर, वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट जितेंद्र. यानंतर आपण वळतोय दुसऱ्या बाजूला. आपण पाहतोय तो साऊथ सेंट्रल रेल्वेचा असणारा संघ या ठिकाणी आपण पाहत असताना नरेंद्र कंटोला, सुमित सांगवान, नितेश कुमार, हरिंदर, आयन लोचप याला या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर अर्जुन जयस्वाल, आशु सिंग, सतीश कन्नन, हरीश नाईक, त्याचबरोबर मल्लिकार्जुन, रोहित आणि गोकुळ असे असणारे खेळाडू आहेत. धन्यवाद. आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि बंड्या मारुती सेवा मंडळाची मानाची प्रतिष्ठेची असणारी स्पर्धा त्यानिमित्तानं खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आमच्या ऑफिशियल पॅनल त्या ठिकाणी सज्ज होतं, त्यांना शुभेच्छा दिल्या. आपण एकदा सगळ्यांनी जरा आमच्या खासदार साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. सन्माननीय देसाईचं खेळ महोत्सवाचे सर्वात यशस्वी असं व्यक्तिमत्व म्हणून आपण सन्माननीय देसाई साहेबांकडे आपण पाहतो. आणि प्रत्येक खेळावरती असणारं प्रेम आज सुनील भाऊंच्या प्रेमाखातर आणि बंड्या मारुतीच्या असणाऱ्या प्रेमाखातर या ठिकाणी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा उडवली. मनस्वी आभार. थँक्यू व्हेरी मच. ओ टू कॉम्बॉक्स. हो सामन्याला सुरुवात झाली आहे आणि याच्यापेक्षा मोठी धमाकेदार सुरुवात का असू शकते. साऊथ सेंट्रल रेल्वे विरुद्ध इंडियन नेव्ही. भरत चढाईसाठी होता, काय जबरदस्त बाहेर फेकलंय, मैदानाच्या बाहेर फेकला गेला आणि इकडे देखील तशाच तसं प्रत्युत्तर आहे काय पाहावं लागणार आहे. एक गुण दिला जातोय इंडियन नेव्ही संघाकडे. नरेंद्र कंडोला मैदानाच्या बाहेर फेकला गेलाय असं सांगितलं जाते पंचांच्या माध्यमातून. बघूयात पंच काय डिसिजन देत आहेत. ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आपण ऑन स्क्रीन पाहू शकतो आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच जितेजी शिरवाडकर यांच्या माध्यमातून थोडंसं संभाषण आपल्याला पाहायला भेटेल ऑफिशियल पंचांकडून की हा आऊट आहे का नाही आहे. इंडियन नेव्हीने देखील जसं तसं प्रत्युत्तर दिलं या मॅचमध्ये. साऊथ सेंट्रल या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातो, ऑफिशियल रिव्ह्यू. सूर्यकांत देसाई सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आता पडताळणी करतील ऑन स्क्रीनवरती. या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच चांगला निर्णय येताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांतजी देसाई सर या ठिकाणी आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यांच्याकडने अचूक निर्णय दिला गेला. ॲक्शन रिप्लेवरती देखील दाखवला गेला. पुन्हा चढाईसाठी चढाईपट्टू पाहायला मिळतो इंडियन नेव्हीचा जर्सी क्रमांक 2 मध्ये. 17-24 अशी मॅच पाहायला भेटेल. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चढाईसाठी पुन्हा आपल्याला आयन लोचक चढाई करताना पाहायला भेटेल. डाव्या बाजूने पहिला प्रथमतः तो चढाई करण्यासाठी गेलाय. उजव्या बाजूने प्रयत्न का असेल पॉईंट घेण्याचा, कारण की मध्यरक्षक जर पाहिला तर या ठिकाणी पाहायला मिळतं सुरजित नरवाल संधी देणार नाही आहेत. 5 खेळाडू फक्त पाहायला मिळतात आपल्याला ऑन ग्राउंड. 5 मध्ये त्याच्यासाठी बोनस ऑफ असेल, बोनस ऑन नाही या ठिकाणी. परंतु वेळ काढला जातो, एमटी रेड दिली जाते. काय म्हणणं असेल या एमटी रेडमध्ये आता? सामना थोडाफार साऊथ सेंट्रल रेल्वेकडून धीमा केला जातोय, स्लो केला जातोय, कारण आघाडी आहे आणि ती आघाडी बिघाडी होऊन द्यायची नसेल तर आयान मैदानावरती असणं फार गरजेचं आहे. तसंच सतीशने देखील उत्तम खेळ केला आतापर्यंत साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी, म्हणजे दुहेरी खेळ केला. परंतु इथे सतीशला बाद केलं गेलं. जो मुख्य शस्त्र आतापर्यंत बनला होता साऊथ सेंट्रल रेल्वेचा, रोल किकनं सतीशलाच मैदानाच्या बाहेर पाठवलंय. स्पीड अप होती रेड, बिलकुल थांबले नव्हते. या स्पर्धेच्या संकल्पनेचे प्रमुख सन्मान्य आमदार सुनीलजी शिंदेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे.
आणि आदरणीय भाऊंच्या उपस्थितीत दोन महत्त्वाच्या सन्मानाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. सर्वप्रथम पहिला महत्त्वाच्या सन्मानाकडे आपण जात आहोत. स्थानिक नवयुग क्रीडा मंडळ दादर या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं, आपल्या सर्वांग सुंदर खेळानं महाराष्ट्रासह देशातली असणाऱ्या अनेक मैदानं ज्यांनी गाजवली, बँक ऑफ महाराष्ट्राच्या असणाऱ्या माजी राष्ट्रीय खेळाडू आणि ज्यांना 70-71चा प्रथम छत्रपती पुरस्कार मिळाला, त्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या प्रमुख अतिथी श्रीमती चित्रा नाबर केळकर मॅडम यांना या ठिकाणी व्यासपीठाच्या मध्यभागी आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतो, या स्पर्धेच्या निमित्तानं आपण चित्रा मॅडमना आपण सन्मानित करायचं आहे. छत्रपती पुरस्काराच्या विजेत्या महाराष्ट्रातला एक कबड्डीतला असणारा लाडका रत्न श्रीमती चित्रा नाबर केळकर मॅडम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026च्या आजच्या या चौथ्या सायंकाळच्या सत्रात मॅडम आपला सन्मान करताना विशेष आनंद होत आहे. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेच्या निमित्तानं पुढच्या आणखीन एका छत्रपती अवॉर्डीला आपण सन्मानित करत आहोत. स्थानिक शिवशक्ती महिला संघाकडून ज्यांना आपण पाहिलं, त्याचबरोबर व्यावसायिक बँक ऑफ बडोदा या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं, आपल्या सर्वांग सुंदर खेळानं महाराष्ट्रात एक आपली वेगळी छबी, एक वेगळी ओळख ज्यांनी निर्माण केली आणि आपल्या सर्वांग सुंदर खेळानं आपण 2024-25चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च छत्रपती पुरस्कार ज्यांना मिळाला, त्या पूजा यादव यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. पूजा यादव, शिवशक्ती महिला संघ. आमच्या राजा पाडावे सरांचा असणारा हा संघ शिवशक्ती. परवा आपण सोनालीला आपण सन्मानित केलं, आज आपण पूजा यादव यांना आपण सन्मानित करतोय. मनपूर्वक आभार असतील. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. महत्वपूर्ण चढाई करताना इंडियन नेव्हीचा संघ देखील जशा तसा प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतो. 24-27 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतंय. साऊथ सेंट्रल रेल्वे 27-24 इंडियन नेव्ही. काय मॅच होणार आहे या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला तोमर साहेब आता आले तर कोचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनं आता कान मंत्र दिले जातात. प्रतीक, किती ते कान मंत्र उपयोगाचे असतील सांगशील जरा? नितीन तोमर सर ज्या पद्धतीने धावत आलेत ना, त्या पद्धतीवर कळतंय की सामना किती महत्वाचा आहे हा इंडियन नेव्हीसाठी आणि सेंट्रल रेल्वेसाठी सुद्धा. साऊथ सेंट्रल रेल्वे 24 भरतचा स्टॅमिना आज फार जास्त पाहायला मिळतोय. प्रत्येक चढाई आज भरत करताना पाहायला मिळतो इंडियन नेव्ही कडून. आणि हाच तर खेळ आहे ना, प्रत्युत्तर आहे तो आयांश. पाटी. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय सुरजित नरवाल यांनी. बोनस पॉइंट साठी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांतजी देसाई सर पडताळणी करतील हा बोनस आहे की नाही. पाहूया येणारा निर्णय का असेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये हा तिसरा पंच आता तिसरा निर्णय दिला जाईल. रिव्ह्यू या ठिकाणी अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतो. नो बोनस दिलेला आहे आणि रिव्ह्यू देखील ओव्हर झाला आता या ठिकाणी इंडियन नेव्ही संघाचा. साऊथ सेंट्रल रेल्वे दोघांमधला एक बलाढ्य संघ आज या स्पर्धेच्या बाहेर जाणार. काय वाटतंय? अशी इच्छा असते ना मनामध्ये की नाही दोन संघ वेगवेगळ्या गटातून खेळून सेमीला वगैरे असे भिडले असते तर किती मजा आली असते, परंतु क्वार्टरलाच भिडलेले आहेत. त्यामुळे क्वार्टर फायनल लढत आतापर्यंत पाहायला मिळाले. काय सामना बघा ना, 3 गुणांची फक्त आघाडी आहे साऊथ सेंट्रल रेल्वेची. आयान भेटला गडी भेटला गटी. कम्बॅक केला आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं इंडियन नेव्हीनं.
इकडं जसं तसं उत्तर हा याला म्हणतात पलटवार. याला 28-26 पैसा वसूल मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. काय सामना रंगतोय मित्रांनो, खरोखर आम्ही ऑन स्क्रीन देखील पाहतोय, मैदानामध्ये देखील पाहतोय. अशी इच्छा होते मनामध्ये की जवळून अजून जाऊन बघावा हा सामना. असा सामना पाहायला मिळतोय. नरेंद्र कंडोला चढाईसाठी ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतोय. टू टच करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पाहूया प्रयत्न केले जातील का नरेंद्र कंडोला कडून बोनस पॉइंट बोनससाठी. नाही, जर्सी क्रमांक 12 मध्ये देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. टीम रिंकू आहे त्या ठिकाणी. रिंकू संधी देणार नाही आहे आणि या ठिकाणी अप्रतिम आणि सुरजित किती महान खेळाडू आहे याच टॅकलवरून पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीनं सुरजितनं हा टॅकल इनिशिएटिव्ह केला ना, बघा ना कुठून खेचलाय नरेंद्रला. अगदी तेवढा Support. चांगला सपोर्ट देखील मिळाला या टॅकलसाठी. हा कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळाला नेव्हीचा. नेव्ही वर्सेस रेल्वे, दोन व्यावसायिक संघ खेळताना नितीन तोमर चढाईसाठी बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम या ठिकाणी चढाई त्याची पाहायला मिळते. यापेक्षा सुंदर क्वार्टर फायनलचा सामना का असू शकतो. चुकी झाली चुकी आणि इथे चुकीला माफी नाही. 28-28 आज बराबरी 28-28 दोन्ही संघांसाठी. येस लाईव्ह जोडलेले प्रेक्षक तुम्ही देखील सांगा आमच्या कमेंट बॉक्स मध्ये स्पर्धा कशी वाटली आहे, मॅच कशी वाटली आहे ही प्लीज सांगा. आणि चढाईसाठी सतीश, मी म्हटलं नाही हा खेळाडूकडे नजर असणार आहे. आणि हा खेळाडू आहे ना, सुपर उत्तम खेळाडू आहे. प्रत्येक चढाईमध्ये काहीतरी वेगळं करतो आणि साऊथ सेंट्रल रेल्वेला आतापर्यंत त्याने वाचवलं आहे प्रत्येक सामन्यामध्ये. क्वार्टर फायनलचा धमाका पाहायला मिळतो. 28-28 ऑन स्क्रीन हा सामना पाहायला मिळतो मित्रांनो. साऊथ सेंट्रल विरुद्ध इंडियन नेव्ही. बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सर्वात मोठी बलाढ्य स्पर्धा 2026 ची भारतातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2000 प्रेक्षक हा सामना पाहतायत. मुंबई, महाराष्ट्र, भारताच्या बाहेरून. आणि आतापर्यंत या स्पर्धेला जवळपास 60 ते 70 हजार व्ह्यूअर्स देखील मिळालेले आहेत आतापर्यंत या आजच्या दिवसाला. आणि हा मोठा खेळाडू काय, हा खेळाडू सुपर उत्तम काय, हा खेळाडू सामन्याचा वेळ आणि काळ बदलू शकतो. सतीशने पॉइंट घेतला जरूर. आणि कोण आतमध्ये आलाय माहितीये का, कोण आतमध्ये आलाय, आला परत. आता धमाका साऊथ सेंट्रल रुळावरती आता पुन्हा येताना पाहायला मिळते. 30-28 सामना पाहायला मिळतोय. 28-30 साऊथ सेंट्रल, 30-28 इंडियन नेव्ही. अजून एक दोन म्हणजे सतीश खन्ना, सतीश जोशी, दोन राज्य खेळाडू या मैदानातील. मैदान गाजवलं आज सतीशने सुद्धा. जबरदस्त खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. साऊथ सेंट्रल थोडस चिंतेत पाहायला मिळतोय. इंडियन नेव्हीने ज्या पद्धतीने कमबॅक केलाय, काय जबरदस्त सामना आहे. रोहित तोमर आपल्याला पाहायला मिळतो चढाई करताना. अप्रतिम मुंबईकरांचं प्रेम पहा. मुंबईकर प्रेक्षक, डिला रोडचे प्रेक्षक, आमच्या महाराष्ट्रातले प्रेक्षक, बीडवरनं देखील आमचे त्या ठिकाणी अनिल शेळके सर देखील या स्पर्धा पाहण्यासाठी एवढ्या लांबून आलेत मुंबईमध्ये. चांगली चढाई, चांगला बॅकअप आणि वारेला पकड झाल्या महत्वाच्या खेळाडूची. आयन लोचक याला मात्र पकडलाय. 29-30 हा मला वाटतं टाय ब्रेकरला मॅच जाईल बहुतेक, असं वाटतंय मला, सांगू शकत नाहीये. तडाख्यातून निसटला होता, परंतु रिंकूने मागून तेवढा चांगला सपोर्ट दिलाय. जे खेळाडू या स्टेडियम मधून हा सामना पाहतायत, हृदयाचे ठोके वाढलेत. कारण
ज्या पद्धतीनं हा लाईव्ह सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय ना, अतिशय कमाल. कारण जो स्पीड या ग्राउंडवरती या खेळाडूंचा पाहायला मिळतोय अतिशय कमाल. आणि नरेंद्र कंडोला सुटतोय. अँकल होल्डचा प्रयास होता, प्रयास सफल ठरलाय तो इंडियन नेव्ही संघाचा खेळाडू नितेश कडून. मिस बॅलन्स झाला होता नितेश, त्यामुळे व्यवस्थित अँकल होल्ड करता आलं नाही नितेशला. कोण ठरणार आहे बाजीगर? खरोखर आहे, कोण बाजीगर ठरणार आहे या चालू मॅच मधील? आणि गाणं देखील लावलं जाईल त्यानंतर, बाजीगर मैं बाजीगर. या ठिकाणी कमेंट आली आहे, डीजे सर कोच साहबने काय बोलतात बघू ना, माईक सेट करा. तर आम्ही प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कोच साहेब यांना आम्ही कुठलाही मायक्रोफोन दिला नाहीये. पुन्हा चढाई करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो आयन लोचक. 4चा आपल्याला या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळत आहेत. अटॅक केला जाईल. रिंकू आहे त्या ठिकाणी. थोडी तर तुम्ही चुकी केली ना तर रिंकू थाय होल्ड करणार, तुम्हाला पकडणार त्या ठिकाणी, त्यात काही शंका नाही आहे. चढाईसाठी पुन्हा जर्सी क्रमांक 2 मध्ये इंडियन नेव्ही या संघाचा हिमांशू चढाई करताना पाहायला मिळतो. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. स्टेपिंग देखील पहा अप्रतिम पाहायला मिळते, परंतु पंच इंटरेस्टेड नाही. फुटवर्क चांगला आहे. आणि तिसऱ्या चढाईसाठी आता खेळावे लागेल इंडियन नेव्ही या टीमला. 32-29 3 गुणाच्या आघाडी साऊथ सेंट्रल रेल्वे आपल्याला पाहायला मिळतोय. डुओरडाय चढाई आहे, हिमांशू चढाईसाठी आहे. हिमांशूला या चढाईमध्ये गुण मिळवावा लागेल, परंतु थांबवल्या गेल्या हिमांशूला. काय जबरदस्त कॉम्बिनेशन टॅकल. ज्या पद्धतीने मध्यरक्षकानं थांबवलंय ना, तेवढा चांगला सपोर्ट देखील मिळाला आहे मागून. नितेशनं समोरून येऊन थांबवलं. चढाईसाठी आयान आहे. अयानला सुपर टॅकलची संधी आहे इंडियन नेव्हीकडे. सुरजित सारखा मोठा खेळाडू मैदानामध्ये, परंतु चूक झाली आहे या ठिकाणी रिंकू कडून. निसटलाय रिंकूच्या तावडीतून अयान लोचन या चढाईमध्ये. कुठेतरी निराश पाहायला मिळतोय. सुरजित पटकन लक्षात येत नाही. त्या ठिकाणी इंडियन नेव्हीचे कोच आपल्याला पाहायला मिळत आहेत. इंडियन नेव्हीचे कोच आता अनूप सिंग दाखल होताना पाहायला मिळत आहेत. काय सांगणार आहेत, कारण की हा जर लोन पडला इंडियन नेव्ही वरती तर जवळ भरपूर लीड साऊथ सेंट्रल रेल्वे या संघाकडे जाताना पाहायला भेटेल. काहीतरी कानमंत्र दिलेत, पाहूया काय चढाई असेल. या चढाईमध्ये जर्सी क्रमांक 9 इंडियन नेव्हीचा खेळाडू सचिन नरवाल चढाई करताना पाहायला मिळतोय. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, हात टाकणार नाहीयेत, कारण की रेल्वेला देखील माहिती आहे एक गुण म्हणजेच काय या ठिकाणी 30 आणि 34 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा आयन लोचक चढाई करताना पाहायला भेटेल. समोर सुरजित सारखा बलाढ्य खेळाडू आहे. जरा काय चुकी झाली पहा, आयन लोचकने तर डायरेक्ट सुरजित नरवाल यांना दुसऱ्या लॉबी मध्ये फेकून दिलं आणि पटकन झट करणं लोन मारला. म्हणजे कसं झटपट पटापट दिलाय लोन. अप्रतिम मॅच. नेक्स्ट मॅच आहे ISPL पुणे विरुद्ध जयपूर. हा पुढचा मॅच, ही पुढचा सामना असेल मित्रांनो. जाऊ नका कुठे, जोडले जा. आज प्रेक्षक पहा, आज आपल्याला 2700 प्रेक्षक जोडलेत या सामन्याच्या माध्यमातून. हा दिलाय धप्पा भरतला. भरत जातोय मैदानाच्या बाहेर. परत जेवढा वेळ भरत मैदानाच्या बाहेर असणार तेवढाच इंडियन नेव्ही संघ या स्पर्धेमधून बाहेर जाण्याचे चान्सेस जास्त पाहायला मिळणार. ह्या खेळाडूने तर धमालच केली आहे. या खेळाडूने तर धमालच केली आहे, त्यात काही शंका नाही आहे. मॅच पाहिला मी ते मॅच क्रमांक
5 मिनिटं दिली आहेत मित्रांनो या ठिकाणी. 40-30 हा गुणाची आघाडी. साऊथ सेंट्रल उडाला या ठिकाणी. रोहित तोमार उडावे लागेल, आता उडावे लागेल, झोपावे लागेल, ज्या ज्या गोष्टी आहेत ते या मॅट वरती करावे लागतील. रोहित खेळावे लागेल या 5 मिनिटांमध्ये. जे जे करता येईल ते ते लागेल, कारण की स्पर्धा अस्मितेची आहे, प्रतिष्ठेची आहे, अभिमानाची आहे, स्वाभिमानाची आहे. आणि त्याचबरोबर 5 लाख कॅश प्राइजची देखील आहे. इथं जसं तसं पॉइंट काय मारलाय, नाही थांबणारा खेळाडू, नाही थांबणारा. अॅन लोचक येणाऱ्या भारतीय संघासाठी एक महत्वाचा हिरा सापडलाय. पाहिलं म्हणावे लागेल, खेचला जाईल. खेचला जाईल. नक्कीच साऊथ नक्कीच. सेंट्रल रेल्वे कमाल करतोय. बॅक भेटली होती, पकडलं होतं, परंतु सगळा फायदा झाला तो हाईटचा. अशी एक पकड होती. भारतातील 2 भारतीय संघ, साऊथ सेंट्रल रेल्वे आणि इंडियन नेव्ही, 2 मोठे संघ या ठिकाणी पंजाबच्या मंडळाच्या या उपमांत्य फेरीचे सामने घेतात. 41 आणि 42 काय जबरदस्त टॅकल केलाय. टॅकल कोणी केलाय? तो रोहित तोमार. नाही थांबणार, मी चढाई पण करणार, मी पॉइंट पण मारणार, जे जे शक्य आहे ते मी आज या मैदानात करणार. चढाईसाठी पुन्हा एकदा भरत पाहिला मिळतोय. आणि या ठिकाणी 2 पॉइंट. आता मजा येणार आहे मॅचला. धमाल, पैसा वसूल सामना पाहायला मिळतो. प्रेक्षक मोबाईल बाजूला ठेवूच नका, या लगेच पटापट ऑनलाईन पटापट या. जिथं जिथं असाल तिथून पटापट कमेंटच्या माध्यमातून सांगा कोण कुठून सामना पाहतोय. 2700 प्रेक्षक आतापर्यंत जोडलेत आमच्या लाईव्ह वरती. बंड्या मारुती ऑफिशियल युट्यूब वाहिनीचा देखील विशेष आभार करावे लागेल. जॉली जे ऑनलाईन रसिक प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेले त्यांनी कमेंट करून सांगायचा सामना कोणता संघ विजय होईल, साऊथ सेंट्रल रेल्वे की इंडियन नेव्ही. काय जबरदस्त सामना आहे. 41-35 6 गुणांची आघाडी आहे. भरतला पुन्हा एकदा टॅकल करण्याचा प्रयत्न नितेश कडून झाला, परंतु असफल झालाय. परत तो लय मध्ये परत आले 36-41 सामना का पाहायला मिळतो. 5 गुणाची आघाडी साऊथ सेंट्रल आहे. हीच वेळ आता इंडियन नेव्ही कडे. मारून घ्या लोन आणि दाखवून द्या. सोडू नको. आणि या ठिकाणी पटापट लोन मारला इंडियन नेव्हीने देखील. काय मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी, टाळ्या. प्रेक्षक आता मॅच सोडू नका. ज्यांचे मित्रांनो, आपण माहिती का शाळेत असताना त्रिकोण, काटकोण, षटकोण शिकलेत, परंतु वेळेला आपला कोण ही आपल्याला वेळ शिकवते. आणि सध्या इंडियन नेव्हीच्या बाजूने वेळेला महत्व देतो तो म्हणजे भरत पॉइंट आणतो वारंवार. काय मॅच पाहायला मिळते. धमाल. 1 गुणांची आघाडी आहे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी कृपया करून हा सामना पाहू नका. काय जबरदस्त सामना आहे. नरेंद्र खंडोला 2-7 अटेम्प्ट करतोय. हा खेळाडू देखील निर्णायक चढाई करू शकतोय सामन्यामध्ये. भरतनं सामना बदललाय. नरेंद्र खंडोला काय करणार सर, या ठिकाणी मॅचच तशी चालू आहे. सर आपल्याला कमेंट आले, सर तुम्ही जरा हळू कॉमेंट्री करा. काय करू शकतो आम्ही, मॅचच तशी त्या ठिकाणी सामना चालू आहे ना, तर आम्हाला पण त्या ठिकाणी असं राहत नाहीये. पुन्हा एकदा चढाईसाठी भरत, ज्यांनी आतापर्यंत सामना बदललाय. आता कुठेतरी गुण मिळतोय. नितेश कुमार मैदानाच्या बाहेर आणि टाळ्यांचा वर्षाव होतोय या ठिकाणी. हो सामना बराबरी मध्ये. काय जबरदस्त सामना. काय प्रेक्षक आज या सामन्यासाठी. धमाल, पैसा वसूल, 1 नंबर. शांतीत क्रांती केली आहे बंड्या मारुतीने यावेळेस. अप्रतिम. काय आयोजन पाहायला मिळतंय. या ठिकाणी शड्डू ठोकलाय. या ठिकाणी खेळाडू बाद केला असं सांगतोय देखील. खेळाडू देखील बाद दिला जातोय.
जर शिखरावर पोहोचण्याची इच्छा असेल तर थांबण्याचा विचार मनात येऊन देऊ नका. गडबड गोंधळ गडबड गोंधळ मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा भरत संदीप गुप्ता देखील दुबईवरनं जोडले जातात सामना पाहण्यासाठी. आता ही मॅच पाहण्यासाठी दुबईचे प्रेक्षक देखील पाहायला मिळत आहेत. असा सामना तुम्हाला पैसे देऊनही पाहायला पाहायला मिळणार नाही अशी मॅच. पंड्या मारुती सेवा मंडळाने तुमच्या समोर आणलाय. What a match! काय सामना आहे, जबरदस्त सामना. साऊथ सेंट्रल रेल्वे विरुद्ध इंडियन नेव्ही, आतापर्यंतचा सर्वात मोठा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. काय जबरदस्त सामना. 3 पॉइंट मिळताना पाहायला मिळतात. इंडियन नेव्ही या संघाकडे 2 गुण पाहायला मिळतील. 1 पॉइंट दिला जातो या ठिकाणी. काय मॅच पाहायला मिळते. कोण जिंकणार, काय होईल. भरतने आतापर्यंत बाजी मारली आहे. ही चढाई निर्णायक चढाई असणार आहे. काय होईल मैदानाच्या आतमध्ये. भरतसाठी मैदान खुलं केलंय. भरत एक इतिहास रचतोय का. जो इंडियन नेव्ही आतापर्यंत मागे होता तो इंडियन नेव्ही हा सामना जिंकतोय का हे पाहावं लागणार आहे. साऊथ सेंट्रल रेल्वे संघ 1 गुणांनी पिछाडीवरती आहे. इंडियन नेव्ही संघ 0-3 विजय होतोय. इतिहास रचतोय. इंडियन नेव्ही संघ शिल्पकार ठरतोय भरत. क्या बात है भारत, बढ़िया भारत यार. पैसा वसूल 1 गुणांनी फक्त जिंकली आहे टीम इंडियन नेव्ही संघ खूप पिछाडीवर होता परंतु भरतने आणलंय त्याच्या संघाला परत आणि पहिला संघ